तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. सो हा आहे माझा आजचा मेन्यू, जो खूप डेलिशियस आहे आणि टेस्टी आहे. सो ह्यामध्ये आहे भाकरी, त्यानंतर मेथीची भाजी, कढी, पापड आणि लोणचे. तर ह्याचे प्रिपरेशन मी कशा प्रकारे केलेलं आहे ते तुम्हीच बघा. अशी ताकाची कढी. सो त्यासाठी मी ऑलरेडी ताक घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी, हिरवी मिरची, थोडीशी अद्रक, त्यानंतर लसूण, हे सगळे एकत्र करून छान प्रकारे थोडंसं लिंबू सत्वही टाकलेलं आहे, म्हणजे थोडीशी आंबट चव वगैरे येईल आपल्याला. ओके ना. मी करणार आहे मस्त अशी मेथीची भाजी. सो ही भाजी मी मुगाच्या डाळीमध्ये करणार आहे. त्यासाठी मी मेथी स्वच्छपणे 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेली आहे. मी ना मुगाची डाळ आधीच 5 ते 10 मिनटं भिजू घातली होती. आज जरा जास्तच भिजली. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची, त्यामध्ये मस्त लसणाच्या पाकळ्या, खूप जास्त लसूण वापरलेलं आहे मी ह्या भाजीमध्ये. आणि मस्त असा माझा मेथीच्या भाजीचा बेत आहे आज. सो मी इथे मस्त तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी घालणार आहे ओन्ली जिरं, मोहरी नाही घालणार आहे मी ह्यामध्ये. त्यानंतर मी घालणार आहे ही जी हिरवी मिरची, मला स्पायसी करायची होती माझी. सो आणि ह्या मिरच्या ना तिखट पण नाही आहेत, म्हणून मग मी इथे जास्तच हे वापरणार आहे थोडंसं. जास्त वेळ पण आपल्याला हे नाही करायचं, तेलामध्ये नाही मिरची आपण हे होऊ देणार आहोत. लगेच आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपली हिरवी मिरची, आपली जी डाळ आहे ना ती. अगदी 2-3 मिनटंच मी तेलामध्ये परतवून घेणार आहे हिरवी मिरची, म्हणजे भाजीला छान चव येईल. ह्या आधी जी भाजी केली होती ना मी, ती पालकच्या भाजीमध्ये केली होती, मुगाची डाळ. ती सुद्धा खायला छानच लागते, बट जशी चव मेथीच्या भाजीला आहे ना तशी चव नाही लागत तिला. सो लो फ्लेम करून घ्या आणि पाणी घालायची आवश्यकता मला वाटत नाही आहे, कारण ऑलरेडी डाळ खूप जास्त भिजलेली आहे. सो पाणी आपण अवॉइडच करणार आहोत. कोथिंबीर सुद्धा मी ऑलरेडी घातलेली आहे धुवून. ह्यामध्ये मी घालणार आहे मीठ आणि छान प्रकारे लो फ्लेमवरती मी ह्याला शिजू देणार आहे. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आज माझ्या भाजीला. वा, काय करतेस बेटा? इकडे जाऊ नको, चल ये. ही जी थोडी हिरवी मिरची उरली होती ना, त्यामध्ये मी ह्यावर झाकण नाही झाकणार आहे, कारण डाळ माझी ना थोडी जास्तच ओली झालेली आहे, जास्तच म्हणजे पाण्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे असं नको व्हायला की झाकून ठेवल्यानंतर जास्तच सुकेल. सो मी इथे ना दुसऱ्या गॅसवर शिजवते ह्याला. इवा, काय करायलीस बेटा? जाडजूड नंबर आलेला आहे, कलर सुद्धा
आणि एकदम अशा डाळिंब्या तुम्हाला बघायला मिळतील. जास्त पण शिजू द्यायची नाही आहे भाजीला, कारण मग शिजल्यानंतर ते चांगलं नाही लागणार. तरी म्हणजे नेहमीपेक्षा माझी भाजी जरा जास्तच शिजली गेली आहे. बट तरीही यू कॅन सी लाईक खूप मोकळी अशी झालेली आहे. जी भाकरी एवढी परफेक्ट येत नाही, बट येते. अशी भाकरी करणार आहे मी. इवा ये, चल ये, मम्मा बघ कशी भाकरी करते. ये ओ बेटा, आई आली. हा माय, काय बेटा? आई नाही आली अजून. आई येणार आहे नंतर येतो म्हटली आई. काय म्हटली? हो. काय म्हटली आई? तुला काही म्हटली का आई? सांग मला. तुला काही म्हटली का आई? रात्री येतो म्हटली आई. आई सध्या आत्तूकडे आहे. छान झाली भाकरी. काय म्हटली? बघितलं माझ्या लेकीचा आवाज कसा आहे, कशी बोलते. 1च वर्षाची आहे ती. 1च वर्षाची आहे माझी पिल्लू. ओ मा, आई नाही आली अजून. आली नाही अजून आई. हो, आई येतो म्हटली संध्याकाळी. सध्या आत्तूकडे आहे आई. हो आई. हो, आई आली की तू आत्याबाई गणपती बघायला जा. आई जातेस ना? जाते गणपती बघायला? आत्ता नाही आली गा आई. तिकडे आहे आई. नाही आली म्हटलं तर? हो बेटा. आलं की तू जातेस? आईला फोन लावू? कशी बोलते बघा. ओ नाना. माय. हो, आली आई. लेकरं असल्यानंतर करमणूक होते. तुला दिलता ना मी उंडा, दिलता ना तुला भाकरी करायला. केल्यास भाकरी? केल्या ना भाकरी? केल्या नाही? का बरं नाही केल्यास तू? काय? स्वयंपाक वगैरे करून घेतल्यानंतर इथे लगेचच मी किचन ओटा क्लीन करायला घेतलेला आहे. मला ना एका कमेंटमध्ये कोणीतरी ताईंनी सजेस्ट केलं होतं की जर आपण पितांबरी लावून जर गॅसची शेगडी वगैरे घासली ना, तर त्यामधला किंवा त्यावरचा जो चिकटपणा असतो किंवा जेही तेलाचे डाग वगैरे असतात ते एकदम छान प्रकारे क्लीन होतात. आणि तोच मी आज ट्राय केला आणि खरंच खूप छान प्रकारे म्हणजे माझी जी गॅसची शेगडी होती ना, क्लीन झालेली आहे. अगदी म्हणजे कसलाही चिकटपणा वगैरे नाही. आणि थँक्यू सो मच फॉर दिस इन्फॉर्मेशन. हे मी तुम्हाला सांगत आहे कारण आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट त्यातल्या त्यात एखादी चांगली गोष्ट माहिती होते, तेव्हा आपण ती गोष्ट दुसऱ्यांसोबत नेहमीच शेअर करावी. आजपर्यंत मी पितांबरीचा उपयोग फक्त पितळेची भांडी घासण्यासाठीच वापरला होता. बट फर्स्ट टाईम मी असं काहीतरी ट्राय केलं आणि मला त्याचा फारच यूज झाला. सो तुम्ही देखील ट्राय करा आणि तुम्हालाही ते वर्क होते की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. बरं, मागच्या 3 ते 4 दिवसांपासून आमच्याकडे प्रचंड प्रमाणात पाऊस आहे. इतका की अजिबात तो थांबायचं नावच घेत नाही. त्यामुळे
मी 3-4 दिवसांपासून अजिबात वॉशिंग मशीन वगैरे लावली नव्हती. आज थोडंसं वातावरण ढगाळ आहे. म्हटलं की चला कुठेतरी माझे कपडे वाळतील, याच दृष्टीने मी वॉशिंग मशीन वगैरे लावून घेतलेली आहे. बाहेर येऊन बघते तर काय वातावरण तर असं झालेलं होतं की पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये ना खरंच आपल्या गावाकडची खूप जास्त आठवण येते. कितीही कपडे वाळू घाला, इथून तिथून जमीन सगळी आपलीच असते. कोणी काहीही म्हणत नाही, बट शहरामध्ये तसं नाही. इथे लिटरली पावला पावलावर विचार करणारे लोक, आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण रेंटनी राहतो ना, तेव्हा तर खूपच जागेचा प्रश्न वगैरे येतो कपडे वगैरे वाळवण्यासाठी. तर आजचा मेन्यू मला चाखायचा आहे आणि मी मस्त असं मनसोक्त जेवणार आहे. वन टाईम मील, जे सगळे म्हणतात ना राजा महाराजासारखं घेतलं पाहिजे, अगदी माझंही तसंच आहे. सो मीही जेवणार आहे. चला तर मंडळी, या जेवायला. awesome.